कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या मते काँग्रेसचे तब्बल 35 नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बातमी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. चला या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि तुम्ही पाहत आहात बोल एमएच. कोल्हापुरात राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसला खड्ड्यात टाकणारा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की काँग्रेसचे 35 नगरसेवक पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि धोरणांमुळे नाराज आहेत आणि ते लवकरच शिवसेनेत सामील होणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना हा दावा काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो. क्षीरसागर यांनी स्पष्ट केले की शिवसेना ही कार्यकर्त्यांची आणि जनतेच्या हिताची काळजी घेणारी पक्ष आहे. काँग्रेसमधील नाराज नगरसेवकांना शिवसेनेत सन्मान आणि योग्य संधी मिळेल, या विधानाने काँग्रेसच्या गटात खळबळ माजली आहे. कोल्हापुरात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे मजबूत वर्चस्व आहे, पण क्षीरसागर यांच्या या दाव्याने त्यांच्या समोर नवे आव्हान उभे राहिले आहे. कोल्हापुरात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय लढाई काही नवी नाही. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही पक्ष स्थानिक निवडणुकांमध्ये एकमेकांविरुद्ध जोरदार लढत देत आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. अशा वेळी 35 नगरसेवकांचे संभाव्य पक्षांतर काँग्रेससाठी मोठा झटका ठरू शकतो. क्षीरसागर यांनी यापूर्वीही सतेज पाटील यांच्यावर टीका करताना छत्रपती घराण्यांचा सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला होता. आता त्यांचा हा नवा दावा काँग्रेस शिवसेना वादाला आणखी तीव्र ठरू शकतो. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या बातमीने अस्वस्थता पसरली आहे. जर खरोखरच 35 नगरसेवकांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला तर कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते. शिवसेनेला यामुळे प्रचंड बळ मिळेल तर काँग्रेसची ताकद कमकुवत होऊ शकते. याशिवाय महाविकास आघाडीच्या एकजूटवरही याचा परिणाम होऊ शकतो, कारण काँग्रेस हा त्यांचा महत्त्वाचा घटक आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये या बातमीने उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेस नेते या दाव्याला फारसे महत्त्व देत नसल्याचे दिसते. त्यांचे म्हणणे आहे की पक्षातील एकजूट कायम आहे आणि निवडणुकीत ते जोरदार लढत देतील. राजेश क्षीरसागर यांच्या या धक्कादायक दाव्याने कोल्हापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. काँग्रेसचे 35 नगरसेवक खरंच शिवसेनेत जाणार का, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पण ह्या घडामोडींमुळे कोल्हापूरच्या राजकीय पटलावर मोठा बदल होण्याची शक्यता आहे. स्थानिक निवडणुकीपूर्वी शिवसेनेची ही खेळी कितपत यशस्वी ठरते हे पाहणे रंजक ठरेल. कोल्हापूरच्या राजकारणातील पुढील घडामोडींसाठी साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. आम्ही तुम्हाला पुढचे अपडेट लवकरच कळवू. या पूर्ण प्रकरणावर तुम्ही आमच्याशी जुडलेले राहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या यूट्यूब चॅनलला.